मित्रांनो, डायबिटीज या आजारावर अद्याप तरी कायमस्वरूपी म्हणावा असा इलाज सापडलेला नाही। मधुमेह असणाऱ्यांनी आपल्या आहारात कशाचा समावेश करावा आणि कशाचा नाही याबाबत फार काटेकोरपणे नियम पाळायला हवे। मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी काही विशिष्ट खाद्यपदार्थ अतिशय घातक ठरू शकतात। हे पदार्थ त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढवतात, त्यामुळे ते विषासारखे परिणाम करू शकतात। त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी आहारात योग्य खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे। असे कोणते पदार्थ आहे जे मधुमेह असणाऱ्यांनी पूर्णपणे टाळले पाहिजे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती नेहमीच तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मधुमेहामध्ये अशा खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे ज्यांचे ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे। तर अशा काही पदार्थांचे सेवन टाळले पाहिजे जे चक्क विषासारखे काम करू शकतात। मित्रांनो, मधुमेहाच्या रुग्णांनी नॉनव्हेज पासून दूर राहणे कधीही उत्तम। मधुमेहाच्या रुग्णांसाठी आहार नियोजन खूप महत्त्वाचे आहे। त्यामध्ये विशेषतः नॉनव्हेज सारख्या चरबीयुक्त आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन नियंत्रित ठेवणे आवश्यक असते। नॉनव्हेजमध्ये असलेली चरबी, कोलेस्ट्रॉल आणि मसालेदार स्वरूप यामुळे साखरेचे नियंत्रण बिघडू शकते। त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी नॉनव्हेज पासून दूर राहणे हे आरोग्याच्या दृष्टीने अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरते। नॉनव्हेज पचायला बराच वेळ लागतो, त्यामुळे शरीरातील पचनक्रिया देखील बिघडते। अशा परिस्थितीत या रुग्णांनी त्याचे सेवन करणे टाळायला हवे। नियमित नॉनव्हेजचे सेवन केल्याने वजनात वाढ, कोलेस्ट्रॉलची पातळी वाढणे आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो। हे सगळे मधुमेहासोबत असणाऱ्या जोखमींना अधिक तीव्र करतात। याशिवाय काही नॉनव्हेज पदार्थांमध्ये शुगरी सॉस, डीप फ्राईंग आणि मसाले यांचा वापर होतो, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज वाढण्याची शक्यता अधिक असते। म्हणूनच मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो शाकाहारी आणि फायबरयुक्त आहार घेणे अधिक योग्य ठरते। याशिवाय मित्रांनो, डायबिटीजच्या रुग्णांनी मैदा आणि पास्ता यांसारख्या पदार्थांपासून दूर राहणे चांगले आहे। मैदा आणि पास्ता यांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हा जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर लेवल झटकन वाढू शकते। मैदा आणि पास्ता यांमध्ये पोषक तत्वे कमी असतात आणि ते जास्त प्रमाणात प्रक्रिया केलेले असतात। मैद्याचे नियमित सेवन केल्याने वजन वाढू शकते, ज्यामुळे डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये अडचणी येऊ शकतात। डायबिटीसच्या रुग्णांनी इन्स्टंट नूडल्स देखील टाळणे आवश्यक आहे, कारण ते उच्च कार्बोहायड्रेट्स असलेले आणि प्रक्रिया केलेले असतात। हे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढवू शकतात। इन्स्टंट नूडल्समध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते, जे उच्च रक्तदाब आणि हृदयविकारांचा धोका वाढवतात। मित्रांनो, इन्स्टंट नूडल्समध्ये अनेक प्रक्रिया केलेले घटक असतात जे आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात। बऱ्याच लोकांना त्यांच्या सकाळची सुरुवात ही चहा किंवा कॉफीने करायला आवडते, पण चहा कॉफी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते। याची मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी विशेष काळजी घेतली पाहिजे। जर तुम्हाला सकाळी चहा प्यायचा असेल तर त्याऐवजी तुम्ही ग्रीन टी किंवा शुगर फ्री ब्लॅक टी घेऊ शकता। मधुमेहादरम्यान तुम्ही कॅफीन असलेले सर्व पदार्थ टाळावेत। केवळ चहा आणि कॉफीच नाही तर दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्यानेही रक्तातील साखर वाढते। दुधापासून बनवलेली मिठाई, खीर, आईस्क्रीम आणि शेक हे पदार्थ डायबिटीज रुग्णांसाठी अत्यंत घातक असतात। दूध, दही आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ खाणे शक्यतो टाळले पाहिजे, कारण त्यामध्ये फॅट्सचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते। मधुमेहाच्या रुग्णांनी या गोष्टींपासून दूर राहणेच त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे। अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात तांदळाचा पास्ता, पांढरे पीठ, मैदा किंवा पांढरा ब्रेड यांसारख्या खाद्यपदार्थांचा समावेश अजिबात करू नये। या सर्व पांढऱ्या गोष्टी साखरेची पातळी वाढवण्याचे काम करतात। यासोबतच रिफाइंड पीठ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक मानले गेले आहे, कारण त्यामध्ये सिंपल कार्बोहायड्रेट्स आढळतात, जे सहजपणे ग्लुकोजमध्ये रूपांतरित होतात। यामुळेच डायबिटीजला प्रोत्साहन मिळते। साखरयुक्त पेये जसे की कोल्ड ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स आणि पॅक केलेले ज्यूस रक्तातील साखर अचानक वाढवतात। त्यामध्ये असलेली उच्च प्रमाणातील शुगर शरीरात लवकर शोषली जाते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोजची लेवल झपाट्याने वाढते। त्याऐवजी नारळ पाणी किंवा फ्रेश फळांचे ज्यूस निवडणे चांगले आहे। केळी, चेरी, द्राक्षे, आंबा यांसारख्या फळांमध्ये नॅचरल शुगरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळेच उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या फळांमध्ये त्यांचा समावेश होतो, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक आहे। अत्याधिक अल्कोहोलचे सेवन देखील मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते।
हे रक्तातील साखरेची पातळी अनियमित करते आणि यकृतावर ताण आणते। अल्कोहोलच्या अत्याधिक सेवनाने ग्लुकोज नियंत्रित करण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे हायपोग्लायसेमिया किंवा हायपरग्लायसेमिया होऊ शकते। त्यामुळे अल्कोहोलचे सेवन मर्यादित करावे किंवा पूर्णतः टाळावे। मित्रांनो, हनी म्हणजेच मध नॅचरल असले तरी मधुमेह रुग्णांसाठी ते धोकादायक ठरू शकते। मध नॅचरली गोड असल्याने ते पांढऱ्या साखरेपेक्षा चांगले पर्याय म्हणून काही जण मानतात, परंतु मधुमेही रुग्णांसाठी ते योग्य नाही। मधामध्ये फ्रुक्टोज आणि ग्लुकोज यांसारख्या साखरेचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते। त्यामुळे मधुमेही रुग्णांनी मधाचे सेवन मर्यादित प्रमाणात किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे। मधुमेहाच्या रुग्णांनी बिस्किट्स, चिप्स आणि पॅकेट्समधील स्नॅक्स खाणे पूर्णतः टाळायला हवे। प्रोसेस्ड फूड्स किंवा उच्च सोडियम असलेले पदार्थ शरीरातील पाणी आटवू शकतात, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊन रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते। बटाट्यामधील हाय ग्लायसेमिक इंडेक्स ब्लड शुगर झपाट्याने वाढवतो। तेव्हा मित्रांनो, डायबिटीजच्या रुग्णांनी या पदार्थांपासून दूर राहून आपले आरोग्य चांगले राखावे। आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असणार। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण कंटेंट्स करिता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।